हा शहर प्रमुख आमचे शेखरजी पाटणे, आमच्या शहर संघटिका माधवीताई बेर्डे, आमच्या धामणीच्या सरपंच संजीवनीताई नरळकर, माझे मित्र संजय गोरतकर, उपतालुका प्रमुख सचिन निकम, आमचे विभाग प्रमुख विजय राक्षे, आमचे युवा सेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आमचा अजिंक्य मोरे. खरं तर या सर्वांना बोलायचं होतं, परंतु उशिरी झालाय आणि लाईटचीही व्यवस्था मला दिसत नाहीये, कारण सभा लवकर संपेल म्हणून. काही चुकीचं नाहीये. बशीरभाई हमदुले, वाबबाई शेन, आमचे सर्व इथं आलेले अन्य पदाधिकारी, आमचे नांदगावचे शाखा प्रमुख विजय दळवी, आमचे खारीचे शाखा प्रमुख दिनेश वाळंज, आमच्या शहरातून आलेल्या सर्व महिला भगिनी, आमच्या तालुका अध्यक्ष पिरदनकर मॅडम, उपस्थित सर्वच बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, बरेच दिवसानं आपण सगळे अशा पद्धतीने एकत्रित आलेलो आहोत. आणि हे एकत्रित येण्याचं कारण आपले एक सहकारी काही दिवसापूर्वी एका पक्षामध्ये गेले होते. पक्षामध्ये म्हणण्यापेक्षा एका नेत्याच्या मागे गेले होते आणि त्यांनी पुन्हा आपल्या मूळ घरामध्ये येण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या घरामध्ये यावं याच्याकरता म्हणून आमच्या बशीरबाईंनी, आमच्या अजिंक्यनं, विजय राक्षेंनी, देवेंद्रजी मोरेंनी, अशा सर्व सहकार्यांनी, विनोद बहुतोलेंनी, आमचे उपविभाग प्रमुख विनोद बहुतोले, या सर्वांनी प्रयत्न केला आणि आपला माणूस आपल्यापासून दूर गेलाय, तो जवळ आला पाहिजे, त्याची मानसिकता तशी तयार झाली आहे आणि म्हणून त्याला जवळ आपण केला पाहिजे, जवळ आणला पाहिजे, याकरता म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. मी सर्वांना विनंती या निमित्तानं विनंती करेन की अशाच पद्धतीनं आपली काही माणसं गैरसमजातून म्हणा, त्यांना काहीतरी त्यांच्या समोर खूप मोठी खोटी आणि मोठी अशी स्वप्न उभी केली असतील म्हणून म्हणा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली असतील म्हणा, त्यांना सत्तेचा काहीतरी त्या ठिकाणी खूप मोठा तुमच्याकडे तुम्हाला आपण सर्वांनी निर्धार करू की त्या आपल्या सहकार्यांना पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये आपण सर्वांनी आणण्याकरता प्रयत्न करू आणि तो प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा. मी त्यांचं स्वागत करण्याकरता नेहमी तयार आहे, नेहमी तयार आहे. कारण आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की सर्वसाधारणपणे एकदा का प्रवेश झाला दुसऱ्या पक्षामध्ये की सर्वसाधारणपणे शिवसैनिक हा त्याच्यापासून अंतर राखून राहतो. तो सर्वसाधारणपणे त्याच्या जवळ जात नाही, त्याला स्वीकारला तयार होत नाही. परंतु आताचे जे पक्षप्रवेश झालेले आहेत ते पक्षप्रवेश कसे झाले ते आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. ते पक्षप्रवेश कसे झाले सांगण्यापूर्वी मी राजेश पालकर सरपंच म्हणून ते आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आजूबाजूचे सगळे जे लोक पुन्हा पक्षामध्ये आले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भेदभाव, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग द्वेष हा ठेवला जाणार नाही. नवा जुना अशा प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तर शेवटी पाण्यावर काठी मारल्यानंतर पाण्याचे दोन भाग जे झालेले दिसतात ते तात्पुरते दिसतात, पुन्हा ते पाणी एकसंग होतं, अखंडपणे प्रवाहित होतं. आणि म्हणून तशाच पद्धतीनं आपण काही दिवसाकरता आपल्यामध्ये दोन भाग दिसले असतील, पण आपण पुन्हा एकदा एका प्रवाहामध्ये आलेलो आहोत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु अशा पद्धतीचे संशय किंवा अशा प्रकारची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. बांधवांनो भगिनीनो, आपण बघितलं परवांच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्याला RSS म्हणतात,
या RSSला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी एक नागपूरला कार्यक्रम केला. या RSSला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी RSSचा उदो केला, त्यांचं कौतुक केलं, त्यांचं खूप मोठं गुणगान केलं. अर्थात देशाच्या पंतप्रधानांकडून दुसरी काय अपेक्षा असणारच नाही, कारण ते त्याच चळवळीत त्यांनी त्याच पठडीतून आले असल्यामुळे त्यांनी त्यांची स्वागत केलं. त्याच्यापूर्वी देशाच्या माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिराजी गांधी यांनी 1975-76 साली आपल्याकडे आणीबाणी लावली आणि त्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्या इंदिरा गांधींचा आणि त्या आणीबाणीचा निषेध करण्याकरता, त्यांचा धिक्कार करण्याकरता, त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याकरता, ठरल्याप्रमाणे खोटे नाटे आरोप करण्याकरता याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि RSSच्या लोकांनी गावागावातून मेळावे घेतले. गावागावातून मेळावे घेतले. आणीबाणी त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये का लावावी लागली ही आजच्या तरुणांना माहित नाही. हा इतिहास कोणी वाचत नाही. त्या इतिहासामध्ये सुद्धा मी तुम्हाला घेऊन जात नाही. पण ती आणीबाणी ज्या इंदिरा गांधींनी लावली त्याच इंदिरा गांधींनी धाडस सुद्धा दाखवलं की अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी आणीबाणी उठवली आणि सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं. आपल्याला माहित आहे काश्मीरला त्या ठिकाणी 2-2, 3-3 राज्य केली. 370 कलम हटवणारं हे केंद्रातलं सरकार जवळजवळ 6-7 वर्ष झाली निवडणुका लागल्या नाहीत आणि निवडणुका लागल्यानंतर सुद्धा त्या संपूर्णपणे त्या राज्यांना स्वतंत्र दर्जा आणि त्यांचे अधिकार दिले नाहीत आणि दिले नाहीत म्हणून लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. त्या आंदोलनाचे प्रणेते प्रमुख सोनम वांगचुक नावाचे एक सदग्रस्त त्याने आंदोलन केलं. ते वांगचुक कोण आहेत माहितीये तुम्हाला? 40 देशांनी एक आदर्श शास्त्रज्ञ, एक आदर्श लोकशाहीवादी, एक आदर्श लेखक, एक आदर्श विचारवंत म्हणून 40 देशांनी ज्याला गौरवलं त्या माणसाला आज सरकारनं जेलमध्ये नेऊन टाकले. राजस्थानमध्ये अटक केली, काश्मीरमध्ये आणि जेलमध्ये नेऊन टाकलं राजस्थानमध्ये. अशा माणसाला अटक केलं आणि जेलमध्ये नेऊन टाकलंय. त्याच्यावर गुन्हा काय, त्यांची चूक काय, त्यांचा आरोप काय हे कोणी काही सांगायला तयार नाही. आणि म्हणून ज्या आणीबाणीची आपण चूक केली त्याची इंदिरा गांधींनी माफी मागितली, निवडणूक लावली. पण आज मी भारतीय जनता पार्टी आणि RSSला एक प्रश्न विचारला की आज तुम्ही तुमच्या पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ईडीची धमकी देतात की नाही देतात, कधी सीबीआयची धमकी देता, कधी इन्कम टॅक्सच्या चौकशा लावता, कधी भ्रष्टाचाराचे आरोप करता, कधी त्यांच्या पाठीमागे पोलीस लावता आणि शेवटी त्यांच्या पाठीमागे भ्रष्टाचाराचे आरोप लावून ते तुमच्या पक्षात आले की ते स्वच्छ होतात. ते तुमच्या पक्षात आले की तुमच्या भाजप नावाच्या वॉशिंग मशीन मधून ते धुवून साफ होतात. ते दुसऱ्या पक्षात असले की ते फक्त टीकाखोर होतात, आरोपी असतात, चोर असतात, लफंगे असतात, लुच्चे असतात, भ्रष्टाचारी असतात आणि तुमच्या पक्षात आल्यानंतर ते स्वच्छ होतात. तुम्ही ते आपल्या पक्षात येण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या सरकारी यंत्रणांचा वापर करून वेगवेगळ्या पक्षातले लोक आपल्या पक्षामध्ये घेतात. अरे असं तुम्ही एक उदाहरण सांगा की त्या काळामध्ये इंदिराजीने ज्यांना कोणाला त्या ठिकाणी इमर्जन्सी लावली त्या इमर्जन्सीमध्ये जे जेलमध्ये होते किंवा जेलमध्ये जाणार होते त्यातल्या एकाला तरी असं सांगितलं काय की तुम्ही माझ्या पक्षात या, मी तुम्हाला आणीबाणी लावत नाही. तुम्ही माझ्या पक्षात या, मी तुमच्यावरची आणीबाणी उठवते, माझ्या काँग्रेस पक्षामध्ये या, असं त्यांनी कधी सांगितलं नाही. पण भाजपाचं मात्र आज असं चाललंय की माझ्या पक्षात या, नाहीतर मी तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास देईन. अशाच पद्धतीनं ग्रामीण भागामधल्या छोट्यातल्या छोट्या माणसांना हा त्रास आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लोट्यामध्ये आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख
हे चाळके चंद्रकांत चाळके होते, ते चंद्रकांत चाळके असतील, तो राजू आमरे असेल, तो विशाल घोसाळकर असतील, नाही तर आणखीन त्यांचे कोण कोण सहकारी असतील, या सगळ्यांच्यावर याच रामदास भाईने चोरीचे आरोप केले, सगळ्यांच्यावर चोरीचे आरोप केले. 2-3 महिने विचारणा, घरी कधी एक दिवस पोलीस बसून देत नव्हते. आले रे आले की पोलीस त्यांना शोधायला गेले. ते कुठे आपल्या मुलीबाळींच्याकडे, नातेवाईकांच्याकडे मुंबईमध्ये गेले, पुण्यामध्ये गेले, खारघरला गेले, आणखीन कुठे गेले, तिथं पोलीस शोधायला गेले. तिथं पोलीस शोधायला गेले. त्याला अक्षरशः चोर 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 म्हणून त्यांना जीणं मुश्किल केलं, त्यांचा नाईलाज केला. आणि शेवटी त्यांनी असा विचार केला की सकाळ संध्याकाळ या पोलिसांचा ससे मिरा चुकवण्याकरता आपण आता ह्यांच्या पक्षात गेलेलं बरं. दीड वर्षानंतर ज्या पद्धतीनं कसायाला गाय धारिणी म्हणतात, त्या पद्धतीने हे लोक त्यांच्याकडे सरळ सरळ गेले. आज त्यांच्या मागे पोलीस लागलेले नाहीत. पोलीस आज कायद्याचे रक्षक राहिलेले नाहीत. पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेले आहेत. आणि म्हणून त्या दिवसापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. ते नुसते आता निवांतपणे घरी बसले. काल परवा तो आमचा संतोष हुतेकर पोसऱ्याचा, हे अण्णा कदम, सकाळ संध्याकाळ त्याच्या घरी जायचं. सकाळ संध्याकाळ भाईनी पाठवलंय, भाईनी पाठवलंय, भाईनी पाठवलंय, भाईनी पाठवलंय. हे कशा करता भाईनी पाठवलंय? अरे तुमचे विचार स्वच्छ असतील, तुमचं वागणं चांगलं असेल, तुमच्याकडे विकास काम करण्याची क्षमता असेल, तुमचं मन निर्मळ असेल आणि तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे असताल तर लोक स्वतःहून तुमच्या जवळ येतील. सकाळ संध्याकाळ तुम्ही लोकांना गोळा करण्याकरता का आपली माणसं पाठवता? शशिकांत चव्हाण, अण्णा कदम यांच्यासारखे रिकामी लोक बसलेलेच आहेत. ते सकाळ संध्याकाळ जाणार नाही. भाईनी बोलवलंय, भाईनी आमच्या पक्षात बोलवलंय, भाईनी आमच्या पक्षात बोलवलंय. तो बिचारा शेवटी नाही होय नाही होय म्हणताना आता परवा 4 दिवसापूर्वी गेला. का गेला माहितीये अंकुश तुला? तू नेहमी त्याच्या घरी पण गेलो होतो तालुका प्रमुख म्हणून. मला वाटतं मी मगाशी तुमचं नाव घेतलं नाही का? घेतलं भाषणाला सुरुवात करताना घेतलं. आणि म्हणून आपण दोघे गेलो होतो, त्याला समजावून सांगितलं. तो म्हटला मी जाणार नाही. 4-6 दिवसांना मी फोटो बघितले. तो संतोष हुतेकर होता कुठे? संतोष हुतेकर होता थायलंडला. यांच्या बरोबर या मला वाटतं अण्णा पण होता. अण्णा कदमांपासून सगळ्यांबरोबर थायलंडला होता. आता तुम्हाला काय लोकांना माहित आहे, मी कधी गेलो नाही, पण थायलंडचं मॉलिश मला वाटतं फेमस आहे. बरोबर ना रे बाळांनो? थायलंडचं मॉलिश फेमस आहे. त्याला थायलंडला घेऊन गेले. मी आमच्या गोयाला पोरांना म्हटलं गेला आपला माणूस हातातून सुटला. म्हटले नाही नाही नाही, तो सहज गेला असेल. अरे म्हटलं नाही, आता मुंबईचा छमछम बार बंद झाला, तू काळजी करू नको, तुला थायलंडला मी घेऊन जातो असं सांगतील. मी थायलंडला घेऊन गेलो. मुंबईचा छमछम बार तुम्हाला माहिती आहे का नाही? काय रे माझे गारटल्यासारखे काय बसले वाय? तुम्हाला दुःख झालं की काय तो बार बंद झाला म्हणून? नाही ना. आणि म्हणून आमच्या संतोषला घेऊन गेले. तू म्हटले काळजी करू नकोस, बार मध्ये आमचा बार बंद झाला, छमछम छमछम करायची तुझी सोय आम्ही तिकडे थायलंडला घेऊन करतो. त्याला तिकडे घेऊन गेले. त्याला ते बंद केलं. त्याला बंद केलं. मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की अशा पद्धतीनं प्रत्येकाला आपापल्या पक्षामध्ये घेऊन जाण्याचं काम हे लोक करतायत. हे लोक करतायत. आमचे ते रमेश हुतेकर कासईचे, ते बघितले तर त्यांच्या गळ्यात पटका. त्यांनी मला परवा फोन केला रमेश हुतेकरने. ओ काय हो म्हणाले, माझा फोटो बघितलात की नाही? म्हटलं कुठला रे बाबा तुझा फोटो? तर माझ्या गळ्यात पटका घातली. म्हटलं बघितला. मग मला फोन बिन काय केलाच नाही तो. म्हटलं बरं झालं गेलास तू. मी फोनच म्हटलं केला नाही. अहो नाही हो म्हणाला, गणपतीमध्ये भजन घेऊन गेलो होतो आणि भजन घेऊन गेलो, तिकडे बोलवणी माझ्या गळ्यात पटका टाकली. म्हटलं भजन घेऊन गेलास देवाला आणि पटका टाकला. हे रमेश हुतेकर, एकदा आम्ही सगळे बसलो होतो, अंकुश तुला आठवतं की नाही मला माहित नाही. त्यावेळेला चंद्रकांत कासाळकेंनी सांगितलं की बरं झालं मी यांच्यापासून दूर झालो. सांगितलं होतं की नाही? म्हणाला हा अण्णा कदम आणि हे सगळे 7-8 जण रोज सकाळी उठले की दुपारी लोट्यामध्ये कंपन्यांची दारं ठोकायला. ते कशा करतात ते तुम्हाला माहित आहे. पण ते झालं, कंपन्यांच्या उंबरटे जिजाऊन झाले की म्हणाला आमच्या कॅन्टीनमध्ये, ते एक्सेल कंपनीना सकाळ संध्याकाळ म्हणाले फुकटचं खायला आमच्या एसटी कॅन्टीन, आपल्या एक्सेलच्या कॅन्टीनमध्ये. कोण?
हे अण्णा कदम वगैरे फुकटचं खायला कॅन्टीन मध्ये म्हणाले आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे येतात की कंपनीला मला दाब द्यावा लागतो. कंपनी आम्हाला विचारते, मॅनेजमेंट आम्हाला विचारतं की रोज हे फुकटे कशाला तुझ्या पक्षाचे येतात. ते म्हणाला आता मी त्यांच्यापासून बाजूला गेलो म्हणून सुटलो. तिथे हे रमेश उतेकर होते. ते रमेश उतेकर काय म्हणाले, मोठा गमतीशीर रमेश उतेकर बोलले. कंटाळत नाही ना तुम्ही, 3:30 वाजता बसलेला म्हणून म्हणतोय. ते रमेश उतेकर मोठा गमतीशीर आहे माणूस. तो आम्हाला सोडून गेला तर जाऊ दे, काय हरकत नाही. तो रमेश उतेकर असे म्हणाले, अरे काय करणार चंद्रकांत चाळके, ही उंडगी ढोरं. उंडगी ढोरं म्हणजे माहिती आहेत ना, गावावर दुसरी रिकामी फिरतात गुरती, उंडगी ढोरं. हे म्हणले अण्णा कदम वगैरे हे सगळी उंडगी ढोरं. यांना म्हणाले किती चांगला चारा घातला तरी सुद्धा ह्यांना काही तो गोड लागणार नाही, ते उकिरड फुंकायला इकडेच येणार म्हणाले. हे रमेश उतेकर मला बोलले. आणि म्हणून बरं झालं ते तिकडे गेले. तुम्हालाही सांगितलं पाहिजे, मी राजेश पालकरांच्या हा विषयावर मी येणारच आहे शेवटी. पण हे काय चाललंय काय, या देशामध्ये लोकशाही, या देशामध्ये नियम, कायदा, कानून, नीतिमत्ता, चारित्र्य काय आहे की नाही. वर्षापूर्वी याच भागातून आपण संजय कदमांची निवडणूक लढवली ना. या भागातून मी उमेदवार होतो, पण पलीकडच्या भागातून ते होतो ना. आज ते संजय कदम कुठे आहेत? संजय कदम कुठे आहेत? अरे संजय कदम आहेत कुठं? छमछमच्या बाजूला आहेत ना, रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना. संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकली का रे भाऊनी यापूर्वी? ऐकलीत ना. त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं, पुढणं, वरनं, खालनं, पुढून, पाय मागून, आतून, बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो? काय सोलून रामदासला सोलपडवलं नुसतं काढली का नाही. मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव, अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही, ही भाषा योग्य नाही. तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता, त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता, ही भाषा योग्य नाही. ते म्हणाले तुम्हाला माहित नाही, हा त्याच्या योग्यतेच्या पुढचा आहे रामदास कदम, त्याच्या पुढचा आहे. रामदास कदमांना मला सांगायचं आहे, तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी, कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं, कोण नेता आपला मानावा, कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. तुम्ही सत्सक विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा. काय कमी काय पडलं होतं रामदास कदमांना? संजय कदमांना गरज होती, मी मान्य करतो. रामदास कदमांना काय कमी होतं? पैसे अडक्याची कमी नव्हती. मुलगा निवडून आला होता, राज्यमंत्री होता. तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडमडतोय. पण 4 वेळा नाही 6 वेळा आमदार झालात. विनोदी पक्ष नेते, काय विनोदीच ना, विनोदी पक्ष नेता झालात. पर्यावरचे आमदार मंत्री झालात. पर्यावरचे मंत्री, पर्यावरण म्हणजे पर्यावरची, पयावन त्याचे मंत्री तुम्ही झालात. एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय? उद्धव ठाकरे माझ्या पोराला संपवायला बसले, उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली, उद्धव ठाकरेंनी हे केलंय, उद्धव ठाकरेंनी ते केलंय. अरे संजय कदमांनी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये, 10 भाषणामध्ये, की रामदास कदम तू तर 1.5 फुटिया, मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो. अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे. संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला, पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता. पण रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे, कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई. यांनी कसा घेतला त्याला बरोबर? यांनी कसा घेतला? हा सत्यकर्ता किती लाचार आहे, किती हलकट आहे. आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो.
मी कधीही कोणाला अरे तुरे करत नाही, परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पटता कामा नाही. अहो बशीरभाई, दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकाचा आई वडील, तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नयेत. या मताचा माणूस मी आहे. विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नयेत. पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना 6 वेळा आमदार केलं, काय लायकी होती तुमची? कोण तुम्ही? काय तुमची कुवत काय होती? तुमची विद्वत्ता काय होती? तुमचा अभ्यास काय होता? तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं? 0 योगदान. त्या परशुराम शेठची चिलीम भरणारा हा माणूस, चियार भरणारा हा माणूस, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय? कशी जीव वळते कशी तुमची? वळता कामा नये. अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही. हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही. हा माणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही. हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही. हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस याला विचारलं होतं, रे गाड्या तुझा पगार किती? ती क्लिप आहे, ऐका नाही. हा त्यांचा झाला नाही. अरे हा सख्या भावाचा झाला नाही. सख्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला. राजेश पालकर, अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही. हा माणूस कोणाचा झाला नाही, तो कोणाचा होणार नाही. कार्यकर्त्यांचा झाला नाही, नात्या गोत्याचा झाला नाही, त्याला चारित्र्य नाही. अनेक गोष्टी सर्व लोकांना माहिती आहे, पण लोक बोलत नाहीत. शेवटी एक म्हण आहे, माहिती आहे का नाही? थोडं ह्या सभेत मी बोललो नाही पाहिजे, पण हगणारला लाज नसते, बघणारला असते. बरोबर ना? बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत. असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहित नाही, अशातला भाग नाही. लोकांना सगळं माहिती आहे. आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशा करता गेलात तुम्ही? कशा करता गेलात? काय करण्याकरता? विकास करण्याकरता? 2009 साली हा माणूस पराभूत झाला. त्यानंतर 13 वर्षानंतर मध्यंतरी या माणसाने फेऱ्या घातल्या सगळीकडे. निवाता अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे अरुणाताई तुम्हाला माहिती आहे. आणि प्यागोडामध्ये बसल्याने 7 सरपंचाचा पक्षप्रवेश करून घेतला. किती? 7. मी या ठिकाणी बसतो, रामदास कदमांना बोलवा आणि विचारा, त्या 7 सरपंचांना तुम्ही निवेदन दिलीत आणि एवढी मंजुरीचं पत्र दिलं, त्यातलं एक तरी काम मंजूर झालंय काय? एकही मंजूर नाही काम. आता मी पणाळ्यातून ग्रामपंचायतीच्या कार्याचं उद्घाटन करून आलो. मी त्याला प्रश्न विचारला की 2 वर्षापूर्वी रामदास कदमांनी तुम्हाला 12 कामं मंजूर झाल्याचं पत्र दिलंय. 12 कामातले किती कामं मंजूर झाली? किती कामं झाली? एक पण नाही. तेव्हा आता 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी पुन्हा 16 कामं मंजूर झाल्याचं खोटं पत्र दिलं. कशा करता? या भागातून पुरुष म्हणून या ठिकाणी लॉट पडलाय. खरं तर त्याचा लॉट बदलणार आहे, काय पडेल माहित नाही उद्या 13 तारखेला. पण आपल्या भावाला उभं करायचंय. हे बाहेरचं पार्सल तुम्ही मान्य कराल? मान्य आहे का? कशा करता हे सगळं चाललंय? खोटं नाटं, लोकांना फसवायचा, लोकांचा विश्वासघात करायचा. आपल्या बरोबर 25-30 वर्ष काम केलेल्या माणसानं थोडीशी आपण त्याची साथ सोडली, त्यांनी नाही सोडली. तो आपल्यापासून बाजूला झाला की त्याच्या लगेच चौकशा लावा. हे इथं बशीरभाई बसले, आयुष्यभर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. यांनी सांगावं, हे वाळूचा धंदा हे करत होते, त्याच्याबरोबर असताना करत होतात की नव्हतात? मी कधी त्रास दिला? कोणाच्या पोटावर मी मारलं नाही. पण हे बशीरभाई इथं माझ्याबरोबर राहिल्यानंतर एवढे मोठं डी काय ओरडत असतो, नुसता मागं फोडबिडी आहे. एवढे डी वाळूचे. अरे तुझ्या बरोबर होता, तुझे काही डोळे फुटले होते काय? तुझे डोळे फुटले होते? कोणाबद्दल काही बोलायचं, मुस्लिम समाजाबद्दल काही बोलला की नाही बोलला? आणि मग मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन ती माझी ना क्लिप माझी नाही, ती दुसऱ्याची. आता मगाशी मी चाललो होतो, अंकुश आहे का रे मोबाईल, तो चाललो होतो, निश्चित आपला मोबाईल चालत होतो
आणि एक मला क्लिप ऐकायला मिळाली, मी याच्या अगोदर ऐकली नव्हती. तो कोणतरी हेमंत पाटील आहे आपल्या संभाजीनगरचा, त्याच्या नांदेडचा आहे तो, त्याच्याशी हा बोलतोय रामदास कदम की ओबीसी आणि मराठी यांच्या आरक्षणामध्ये ओबीसी समाजाच्या विरोधात मी कोर्टात कसा गेलोय, मी खर्च कसा करतोय, मी ओबीसी समाजाला मी जवळ कसा करणार नाही, त्यानं त्यांची आमची रोटीबिटी कशी व्यवहार होत नाही. आणि आजची गोष्ट तुला सांगतो, 7 नोव्हेंबरला आपली तारीख ठरलेली आहे, मी वकिलाला पैसे दिले, मी कोर्टात गेलोय. दोन्ही बाजूने बोलायचं. इकडे ओबीसीला काय सांगायचं, आम्ही तुमच्या मागावर, तिकडे मराठ्यांना काय सांगायचं, मी ओबीसीच्या विरोधात आहे. हे असलं दुहेरी काम भास्कररावांनी आयुष्यात कधी केलं नाही. केलं? कधी केलं नाही. मुस्लिमांना काय सांगायचं, अख्ख्या देशात अख्ख्या राज्यात सर्व धर्म समभाव कुठं बघायचं असेल तर माझ्या खेळात या, खेळात या. तेच भाषण. अरे मेरा तुझा भाऊ बघायला जाते कोण, तू तुझ्या भावाला जेलमध्ये टाकलास. अशा माणसाबरोबर गेला. राजेश, पाण्याची योजना झाली का पुरी? पाण्याची योजना मी आणली. हा मुलगा माझा जिल्हा परिषद अध्यक्ष होता. कॉन्ट्रॅक्टर रामदास कदमांनी दिला. त्यातला सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून बशीरबाईंनी एक विहीर खोदायला घेतली. या पोराला हाताशी धरून, या राजेशला. नेत्यांचं काम काय, याला हाताशी धरून त्याचे पैसे बुडवले आणि त्याचं काम अर्धवट पाडलं. अरे पण गावाच्या तोंडातला पाण्याचा घोट तुम्ही काढून घेतला. याच्याबद्दल काय विचार कराल की नाही? झाली नाही ना ती विहीर पुरी? आपलं ते पाणी योजना का झाली का नाही झाली? पण त्याचबरोबर या खाडी पट्ट्याला पाणी मचूळ पाणी जातं. आपण बैठका घेतल्या, आपण विचार केला की खाडी पट्ट्याला जर मचूळ पाण्यापासून वाचवायचं असेल तर इकडे कुठेही दुसरा आधार नाही, तर कोंडे गावामध्ये धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते धरण बांधण्याचं काम आपण केलं. हा काय सांगतो मोठे एवढे घशान, मी आणलं. अरे काय 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 आणलं काय? तू कोयनेचं पाणी आणतोय 40 वर्ष, आणलं का नाही? 67 टीएमसी 68 टीएमसी माझ्या खेळला पाणी मी देणार. मेला बोलतेला तेच बोलायला लाज सुद्धा वाटत नाही. आता पोरगा पण टीपीसी मध्ये तेच बोलतो येण्यासारखा. तोच बोलतो पोरगा. कोयनेचं पाणी म्हणतो मी तर आणणार आहे. अरे तुझ्या बापान कधी आणला नाही काय बडबडतोस वेड्यासारखा? कोयनेचं पाणी एकट्या खेळला आणायचं, किती कोटी रुपयाचा खर्च, तुला कोण देणार आहे पैसे? कुठून देणार आहे पैसे? त्याच्याऐवजी इथल्या इथं सोय करा. आहे ते कोंडेचं धरण, ते पूर्ण झाल्यानंतर खाली तुमचा सगळा पाण्याचा प्रश्न मिटेल. त्याच्यानंतर एक देवेंद्र मोरेने मला सांगितलं की ह्या आमच्या कोरेगावच्या खिंडीमध्ये खोंडामध्ये काय जागेचं नाव ते, हा शेरवली नागाव आहे, तिथे एक धरण बांधलं तर या संपूर्ण भागाला पाणी मिळेल. आपण त्याचा सर्वे केला, आपण ते धरण बांधतोय. 40 वर्ष कोयनेचं पाणी आणतोय, कोयनेचं पाणी आणतोय. दुसरं काय आणखी दुसरं काय? हा कॅलिफोर्निया करायला. मी ह्याला कॅलिफोर्निया करतेला, कॅलिफोर्निया केला होता ना तिथं वृद्धाश्रमाच्या बाजूला. घर कोणाचं बांधलं होतं? हा कॅलिफोर्नियात करायला ना मशरूम. त्या मशरूमचं भाषण करायला म्हटलं की प्रत्येक वेळी मशरूम. अरे का ओरडतो का? काय केलं? प्रत्येक निवडणूक आली की सांगायचं माझ्या निवडणुकीला नाही तर भाटणाला आला आणि सांगितलं मी सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती सगळी इथं आणतोय. हे योगेश, आपली किती बिल्डिंग झाली ना? 4 माळे झाले. अरे कुठं झाली 4 माळे? हे कसे काय नेते तुम्ही स्वीकारता मला काही कळत नाही. तुमच्या भागातली कामं दुसऱ्याच्या मतदारसंघातली कामं काढण्यापेक्षा आज खेडातल्या शहरातून जाऊन आलात काय कोण तुम्ही? खेड शहरात फिरलात का नाही? चांगले रस्ते आहेत ना व्यवस्थित? दापोलीकडे जायचा रस्ता पण एकदम फर्स्ट क्लास आहे ना? कुठं खड्डा नाही ना अजिबात? रामदाबाईच्या पोटासारखा ना गुळगुळीत. दुसऱ्याचे मतदारसंघ बघण्यापेक्षा आपला बघा, आपला बघा, आपला बघा. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की खरं तर मी असं व्यक्तिगत इतकं कोणावर कधी बोलत नाही, पण हा सकाळ संध्याकाळ माझ्यावर सारखा बोलत असतो, सारखा. बरं आता मी त्याला नाव ठेवलं ते इतकं फेमस झालंय का नाही रे भावानो? काय बामलाव्या रडायचं नाटक काय सॉलिड रडायचं त्याला. म्हणजे मला ऐकलेला बाम झेंडू दिसला. म्हटलं हा बाम लावून ह्याने कारभार केलेला दिसतोय. अरे
तुम्ही त्या ह्याच्याबद्दल बोलता, स्वतः सांगता, रडता अगदी पक्ष फुटला म्हणून, आणि त्यात उद्धव साहेबांबद्दल काय वाटेल ते बोलता, वाटेल ते बोलता, वाटेल ते बोलता. तुम्ही सांगता मातोश्रीमध्ये हे झालं, मी बाकड्यावर झोपलं. काय आईला कुठलं बाकडं आणणार यानं? बाकड्यावर झोपला होता. कुठल्या बाकड्यावर झोपला होता? कधी झोपला होता बाकड्यावर? अंकुश, तू कधी होतास काय बरोबर बाकडं बघितलंस काय? हो, तो बाकड्यावर झोपला होता म्हणतो. अरे कुठल्या बाकड्यावर झोपला, कधी झोपला, काय वाटेल ते बोलायचं. आणि त्या दिवशी त्या उद्धव ह्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसने की रामदास भाई तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती. त्यावेळेला एवढ्या कशाने बोलला, माझा पगार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही देत नाही, माझा पगार मातोश्री देते. बोललात ना, माझा पगार मातोश्री देते. आणि त्याच मातोश्री बद्दल काय वाटेल ते तुम्ही बोलता. अरे विरोधक सुद्धा असं बोलत नाही. आणि म्हणून अशा माणसांच्या जवळ राहू नका. स्वाभिमानानं राहा, सन्मानानं जगा, इज्जतीनं जगा. कालच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात प्रचंड पैसे वाटले गेले. असे पैसे कुठून येतात रे बाबांनो? कुठेतरी काळा पैसा असल्याशिवाय, कुठेतरी खोटा पैसा असल्याशिवाय, कुठेतरी चुकीचं काम केलेलं असल्याशिवाय, कुठून तरी पापाचा पैसा आणल्याशिवाय असा वारेमाप पैसा कोण घामाचा वाटू शकत नाही, कोण कष्टाचा वाटू शकत नाही, कोण आपल्या व्यवसायातला एवढा पैसा वाटू शकत नाही. एवढं सोपं नाही ह्यांचे काळे धंदे. आणि म्हणून हे असे छमछम बारवाले असे पैसे वाटू शकतात. पण तुमच्या आमच्या मुलांच्यावर संस्कार झालेले आहेत. एक वेळ घरामध्ये उपडी झोपू, पण या असल्या पैशाला हात लावणार नाही, हे आमच्यावर संस्कार झालेले आहेत. हे तुमच्या आमच्यावर हे संस्कार झालेले आहेत की एक वेळ उपडी झोपू. अरे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुम्ही बार, तिथं महिला नाचवता, बार बाला नाचवता. तुमची पत्नी त्या माऊलीचा काही संबंध नसताना तिला परवा कॅमेऱ्यासमोर आणलं. ती बिचारी म्हटली, मला हात जोडून म्हणाली की मला कशाला ह्याच्यामध्ये ओढता, माझा काय संबंध आहे. मला वाटतं ती लोकांना नाही म्हणाली, स्वतःच्या नवऱ्यालाच बोलली की मी नाही कधी आले, मला नाही कधी कुठल्या कार्यक्रमाला वगैरे तुम्ही घेऊन गेलात, मला नाही कधी कुठल्या चार चौकात घेऊन गेलात, मला नाही कुठल्या समारंभाला घेऊन गेलात. मग आता कशा करता मला ह्या वादात पाडता, मला ह्या वादात कशाला पाडता, मला ह्या वादात पाडू नका, असं त्या माऊलीचं म्हणणं होतं असं मला वाटतं. स्वतःच्या पत्नीच्या नावावर लांब आहे ना. पाच दहा मिनिटं बोलूया ना का नको बाबा, कंटाळ्यावर. आणि म्हणून माझा मुद्दा हा होता की असल्या पापाच्या पैशाला अशा पद्धतीनं लोकांची उद्ध्वस्त झालेली घरं, या महिलांच्यावर पैसे जे जे उडवतात त्यांची घरं उद्ध्वस्त होतात, त्याची कुटुंब देशोधडीला लावतात, त्यांची बायका मुलं धाय मोकळून रडतात, पण ह्यांचे नाद सुटत नाहीत. आणि म्हणून अशा पैशाला हात लावू नका असं मी म्हणालो. आणि तिकडे आजान सुरू झाली. मला वाटतं देवाला सुद्धा हेच तुम्हाला सांगायचं आहे की असं पाप करू नका, असं पाप करू नका, याला भूलू नका. यांनी मागच्या वेळेला एक बोर्ड लावला होता,
उद्धव साहेब इथं आले होते, मुद्दा म्हणून लावला होता. का लावला होता? देव माणूस. कोण? रामदास कदमनी स्वतःचा फोटोनी खाली लिहिलेलं होतं देव माणूस. आता ज्याचं चारित्र्य धड नाही, ज्याचं चरित्र धड नाही, ज्याची नजर सगळ्यांच्यावर वाईट, जो कुटुंबाशी धड नाही, जो भावाबांधाशी धड नाही, ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या माणसांची धड नाही, त्या नेत्याशी धड नाही, लोकांशी धड नाही, हा जर देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल? हा विचार करा की आपलं रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल? देव नाही तर हा राक्षसच आहे, लक्षात ठेवा, राक्षस आहे. आणि म्हणून मी राजेश पालकरला सांगतो, काहीतरी तुला हुलबिल करील, हुलीला घाबरणार नाही ना तू, तसा तू पोचलेलाच आहेस, तसा काय घाबरायचाच नाही तू. पण काय घाबरायचं कारण नाही, माझ्यासह उभी शिवसेना तुझ्या बाजूला उभी, एवढं मी तुम्हाला सांगतो. अजिबात घाबरायचं कारण नाही, काही घाबरू नका. यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे. छमछम बंद झाला, पोरग्याने तिथं खुन्याना मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय. पैसा घ्या आणि काही करा, त्यांना काय, ते खुनी, ते हप्ते गोळी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो. आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता. मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं. अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं, ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? आणि म्हणून अशा पापाच्या पैशाला हात लावू नका. राहता राहिला प्रश्न, राजेश तू पक्षात आलाय, मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या अडचणीचा फायदा आणि अडचणीचं भांडवल करून कधीही कोणाला पक्षात घेत नाही. माणसाने विचारानं आणि विश्वासानं एकत्र आला तरच तो विश्वास आणि एकी टिकते, हा माझा विश्वास आहे. तू माझ्याकडे काहीही मागितलंच नाही, माझ्याकडे मागितलीस ती विकासाची 2 कामं मागितली. एक, तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीची इमारत झाली पाहिजे, आणि दुसरा, तुमचा जो गणेश विसर्जनाचा सार्वजनिक घाट आहे तो झाड झाला पाहिजे. या संध्याकाळच्या वेळेला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की ही दोन्ही कामं मी तात्काळ मंजूर करून टाकतोय, कुठलीही अडचण ठेवणार नाही. ही दोन्ही कामं तात्काळ मंजूर करून टाकतोय. आणि माझ्या महिला भगिनींनी या ठिकाणी 2 मला पत्र दिलेले आहेत. एका पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय आम्हाला ग्रामसंघाला त्या ठिकाणी पैसे द्या. यावर्षी 5 ठिकाणी दिलेत. खेडमध्ये आपण कुठे कुठे दिले रे? गेला काय संतोष? खेडमध्ये आपण कुठे दिले? आता माझ्याकडे नाही, ते तर करूच. पण दुसरं अत्यंत गंभीर असं पत्र तुम्ही दिलेलं आहे की बाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुमच्याकडे औषधाकरता डॉक्टर पैसे मागतो, या डॉक्टरला 24 तासाच्या आतमध्ये मी ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टरला पण सांगून ठेवतो, ही फालतू हिंमत करायची नाही. हा माझा मतदारसंघ आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणाचंही काम करण्याकरता मी जर 5 पैसे कोणाकडनं घेतले असतील, साधा चहा जरी कोणाकडे प्यायलो असेल तरी सुद्धा मला हा बोलण्याचा अधिकार राहणार नाही. संपूर्ण आयुष्यातली 43 वर्ष ही स्वच्छ हाताने आणि स्वच्छ चारित्र्यानं काढले, तेवढं लक्षात ठेवा. हा त्या पालकर मॅडम किती दिलेले आहेत? 25 लाख का 20 लाख? मी तुम्हाला इथं पैसे मंजूर केलेले आहेत. ताबडतोब तुमचा प्रस्ताव जाऊ द्या. तुम्ही पक्षात प्रवेश केला म्हणून नाही, तर त्याच्या अगोदरच मंजूर केलेला आहे. आपण जिथे गरज आहे तिथं द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याचा प्रस्ताव जाऊ द्या. आणि त्या डॉक्टरला पण माझा निरोप कोणतरी पोचवा, अजिंक्य पोचव जरा, म्हणजे निरोप माझा व्यवस्थितपणे. आणि ह्याच्याप्रमाणे मी अर्ज करतोय. ताबडतोब आता खाली उतरल्याबरोबर लगेच DHO ला फोन करून याला ताळ्यावर आणण्याचं काम आपण नक्की करू, अशा प्रकारची ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येते, जिंकायची ना? सगळे बरोबर राहणार ना? आणि म्हणून सगळे बरोबर तुम्ही राहायला विश्वास आहे. याचं कारण परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे झाडून उभे राहिला आणि म्हणून मी निवडून आलो. जातीपातीचा घाणेरड्या राजकारणाचा परिणाम काय झाला नाही. मुस्लिम समाजानं तर 100% मतदान या ठिकाणी केलं. अनेक गोष्टींची आपल्याकडे कमतरता होती,
पण त्या कमतरतेकडे तुम्ही लक्ष दिलत नाही तर तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलात याची जाण आणि मला जाणीव आहे. जाण आणि जाणीव आहे. हा रस्त्याने मी आज गेलो, हा रस्ता किती खराब झालाय बघितलात. होता गेल्या वर्षापर्यंत हा रस्ता खराब. यांच्याकडे सरकारच्या तिजोरीमध्ये द्यायला पैसा नाहीये. अशा नालायक लोकांच्या नादाला लागू नका. काही होणार नाही, काही होणार नाही. तर अशा करता म्हणून सरकार जरी कोणाचं असलं तरी अधिवेशन काळामध्ये त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याची हिंमत फक्त भास्कर जाधव मध्ये आहे. का तर माझ्या अंगावर कुठलाही डाग नाही. मी कधी भ्रष्टाचाराचा एकही विषय माझ्या अंगावर कोणी विरोधकांनी पण कधी केलेला नाही. मी कशाला यांच्या बापाला घाबरू. मी यांच्या बापाला घाबरत नाही. पण तुम्ही पाठीशी आहे तो पण घाबरणार नाही. तुम्ही पाठीशी पाठ फिरवलीत तर मात्र घाबरावं लागेल. कारण ही लोकशाही आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे हात ना पाठीशी. तिन्ही जागा काढायला निवडून, तिन्ही जागा. हा शाबास. ते 4 गाव फक्त आपल्यातले नाहीत. तिकडे जरा सुरू करा. विजयराव राक्षे, मला तुम्हाला भाषण द्यायचं होतं, जिंके तुला पण द्यायचं होतं, पण आता काही शक्य नव्हतं कारण वाजले होते बरेच. भाषण करालच तुम्ही, काय हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. जानी म्हणून बशीरभाई तुमची 5 जणांची फक्त नावं घेतली, पण जानी म्हणून विनोद पुढे गेला. हा, तुम्ही सर्वांनी मेहनत केली आणि त्या प्रतिसाद सुद्धा लोकांनी तुम्हाला दिला. राजेश, बराचसा पैसा उडवलायस कुठं तिकडे दापोलीला धंदा रस्ता सुद्धा करत होतास, रजवेल मधून त्या गवळवाडीतून दापोलीला न्यायला. आता बिचारा कुठं तुला खर्चात जो टाकला काय कळत नाही. पण ठीक आहे, चांगलं काम कर. तो गावात तुला गावानं विश्वासानं निवडून दिलेला आहे आणि त्या गावाचं सुद्धा पुन्हा तुम्ही तरुण पिढी आहात. भविष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद कायमचे तुम्हाला मिळतील असं काम तुमच्या हातून व्हावं आणि त्याकरता माझं सहकार्य कायम राहील असा शब्द देतो. आणि 4 दिवसामध्ये दिवाळी आहे, बरोबर आहे ना. पण काय वास येत नाही अजून घराघरातून काही कुठं करंजी जाऊन. दिवाळी आहे. या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य दिवाळीतल्या गोड फराळाप्रमाणे कायम गोड होत राहो आणि आमच्यावरचा विश्वास असाच कायम राहो एवढीच प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो.